आपला फर्स्ट मराठी युनिव्हर्स फिल्म की या फिल्ममधनं हा कॅरेक्टर येतो, त्या फिल्मनं तो कॅरेक्टर येतो आणि जे लोकांना लहानपणापासून ॲव्हेंजर्स, कॅप्टन अमेरिका या गोष्टी बघायला भेटत आहे, यावेळेस लोक मराठीतले आपले हिरो बघणार. आपण मराठी आहे तर त्याचा आपल्याला माज असला पाहिजे. युनिव्हर्स लहानपणापासून बघत आलो आहे. आज आनंद आहे की आपण मराठीतला युनिव्हर्स घेऊन येतो. आता आपण जगाला दाखवणार मराठीत पण युनिव्हर्स असतं. नमस्कार मित्रांनो, मला थोडं घाबरायला झालं आहे आणि उत्सुकताही वाढली आहे. कारण लोकमत फिल्मीवरती तुम्ही पहिल्यांदा मी तुम्हाला अशा एका माणसाला भेटवणार आहे की ज्यांनी खरोखर आम्हाला खूप घाबरवलेलं आहे. टीजर आत्ताच बघितलं आम्ही आणि हा दरवेळेस काही ना काहीतरी मराठी रसिक प्रेक्षकांसाठी वेगळं घेऊन येतो. त्यामुळे लोकमत फिल्मीवरती मी स्वागत करतो प्रीतम एस के पाटील याचं, दिग्दर्शक आपल्या गबाडकुंडचा. खूप खूप स्वागत आहे प्रीतम तुझं लोकमत फिल्मीवर. थँक्यू. बापरे, खरंच घाबरायला झालंय. खूप उत्सुकता वाढली आहे. काय आहे गबाडकुंड? गबाळकुंड आता माझे फिल्म तो जनरली ॲक्शन, कॉमेडी, हॉरर, थ्रिलर असतात. यावेळेस काहीतरी वेगळं आहे. म्हणजे हे तर याबद्दल तर मी नंतर बोलणारच पुढे. आपला फर्स्ट मराठी युनिव्हर्स फिल्म की युनिव्हर्स आहे की यावेळेस लोकांना बघणार की या फिल्ममधनं हा कॅरेक्टर येतो, त्या फिल्मनं तो कॅरेक्टर येतो आणि जे लोकांना लहानपणापासून ॲव्हेंजर्स, कॅप्टन अमेरिका या गोष्टी बघायला भेटत आहे, यावेळेस लोक मराठीतले आपले हिरो बघणार. ही हिरोरिझम किंवा हे जो ॲव्हेंजर्स या गोष्टी खूप बोलण्याला आहे का. म्हणजे युनिव्हर्स लहानपणापासून बघत आलो आहे. आज आनंद आहे की आपण मराठीतला युनिव्हर्स घेऊन येतो. आता आपण जगाला दाखवणार मराठीत पण युनिव्हर्स असतं. क्या बात आहे. संदीप पाठक म्हणाला की अरे हा माणूस प्रत्येक भाषेमधले सिनेमे बघतो, पण ह्याचं मराठीवर इतकं प्रेम आहे की हा मराठी कलाकारांना अशा दृष्टीने बघतो ना की ते वर्ल्ड फेमस व्हायला पाहिजे. काय तुझं व्ह्यू काय त्याच्या बोलण्यावरती? अ, मला असं वाटतं ना की आपण मराठी आहे तर त्याचा आपल्याला माज असला पाहिजे. सो मग ते केलंच पाहिजे ना आपण आपल्याला, कारण आपल्याकडनंच याचा जन्म झाला आहे, बरोबर आहे. मग का नाही, तर मला वाटतं की नाही, आता आपण लोकांना दाखवायला पाहिजेत. आपले कंटेंटही स्ट्रॉंग असतात, आपल्या कथा चांगला असतो आणि आता आम्ही नव्यानं मांडायला सुरुवात केली. अच्छा, पण मला मला एक म्हणायचं आहे की भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके मराठी माणूस आणि हिंदीमध्ये काम करायचं म्हटलं मराठी कलाकारांनी तर त्यांना कुठेतरी डावललं जातं, कुठेतरी म्हणजे छोटेच कॅरेक्टर्स मिळतात. पण मग आता तुझा काय व्ह्यू आहे की आपल्या मराठी कलाकारांना नेमकं कसं पोर्ट्रे करायचं? कारण असं मला कळलंय की हा सिनेमा इतर भाषामध्ये सुद्धा तू बनवणार आहेस. करेक्ट. तोच की आपण जवळपास 5 भाषेमध्ये हा चित्रपट घेऊन उतरतोय. कोणत्या कोणत्या भाषेमध्ये आपण हा आपण सिनेमा बनवणार आहे? हा हिंदीमध्ये करतोय, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि जे बाकीच्या 2 भाषा आहेत त्या रिमेनिंग भाषेमध्ये आपण हा करतोय. मला असं वाटतं ना की आपल्या चित्रपटामध्ये सर्व जग बोलतो की कथा चांगल्या असतात, सर्व गोष्टी कथा चांगल्या असतात, स्क्रीन प्ले चांगले असतात, कंटेंट चांगला असतो. मला म्हणायचं आहे की आमच्याकडे हिरो पण कमाल असतात. तर मला ते हिरोरिझम सर्वांना दाखवायचं आहे की आपण पण त्याच्या पॉवर बूस्टर फिल्म बनवू शकतो. म्हणून माझा हा प्रयत्न आहे की त्या लोकांना दाखवायचं आहे की आता तुम्ही माझे फिल्म्स बघा. जर मी मेकिंगचीच अशी फिल्म बनवू शकतो, म्हणजे आजचा फर्स्ट लूक होता, तर फिल्म का तो ट्रेलर बाकी आहे. पण मला काय म्हणायचं आहे की आपले मराठी जे कलाकार आहेत म्हणजे साऊथमध्ये आत्ता म्हणजे आता देवदत्त नागे तू आपल्या सिनेमामध्ये दिसणारच आहे गबाडकुंडमध्ये. पण मग आपले इतर कलाकार सुद्धा दिसले पाहिजे ह्याच्यासाठी हा तुझा प्रयत्न आहे का? मला की तुला हा सिनेमा इतर भाषेमध्ये करण्याचा हट्ट मला असेल? मला वाटतं की आपल्या कलाकारांनी तिथं जाऊन काम करण्यापेक्षा आपल्या कलाकारांचे फिल्म हे त्या लोकांनी त्या लोकांनी बघावे. म्हणजे आपला चित्रपट एवढे मोठे व्हायला पाहिजे का आपल्या कलाकारांचे त्यांनी बघावे. जसं आपलं असतं ना, मी तेलुगूमध्ये काम करायला पाहिजे का, त्यांना नाही, त्यांना आपल्या फिल्मची वेटिंग झाली पाहिजे ना. रे मराठीचा तो फिल्म आहे का, आपण KGF बघत नाही, आपण टॉक्झिक हा फिल्म जे येतो आपण वेटिंग करत नाही. मला वाटते की आता आपण तयारी करायला पाहिजे का त्यांनी वेटिंग करायला पाहिजे की आमची फिल्म उतरत आहे. मराठी सिनेमांमध्ये साऊथच्या कलाकारांनी काम करायला पाहिजे असं वाटतं तुला? बघा, ही कला आहे, हं. याचा सर्वांचा हक्क आहे. हं. जो जसा बसत असेल त्याला करण्यात माझी काहीच हरकत नाही आहे. गबाडकुंडची कास्टिंग कशा पद्धतीने घडली? कास्टिंग करायच्या वेळेला तू काय विचार केला होता? आम्ही जनरली चित्रपट लिहितानाच म्हणजे आम्ही जेव्हा लेखक सर्व बसतो, संजय दादा, अक्षय किंवा मी, तर माझ्या माइंडमध्ये पहिलेच तो कॅरेक्टर असतो की त्याने हाच गोष्टी करा.
म्हणजे जर तू आहेस तर मग मी तुला लक्षात ठेवलं तर मला लक्षात राहील की तू कसा वागतोस, तुझे काय आहे, त्यानुसारच मी तो कथा लिहिणार. अच्छा, ते कॅरेक्टर लिहिलं जातं. लिहिल्या जातं. मग माझं तोच कॅरेक्टर विचार करतो आणि देवाच्या कृपेने मला तोच कॅरेक्टर उतरतो सुद्धा. माझा जो पहिल्या फिल्मपासून असा मी ज्याचा विचार करतो तो फिल्मला असतोच. एकंदरीत सिनेमामध्ये आपल्याला व्हिज्युअल इफेक्ट्स पण पाहायला मिळणार हो, आहेत. हो. म्हणजे युनिव्हर्स म्हटलं, तू म्हणतोस युनिव्हर्स, तर हॉलिवूडमध्ये जशा पद्धतीने व्ही-एफ-एक्स असतात किंवा ग्राफिक्स असतात, तशा पद्धतीचं ग्राफिक्स आपल्याला खबाडकुंडमध्ये पाहायला मिळणार हो, आहे. आपण प्रयत्न खूप केलाय तशा पद्धतीचं ग्राफिक्स करण्याचा. कारण मला वाटतं की आता जेन-झी किंवा या नवीन जनरेशनला या चित्रपट बघायची आवड आहे किंवा त्यांना काहीतरी व्हिज्युअली नवीन बघायला आवडतं. त्याच्यामध्ये भरपूर आपण गोष्टी वापरल्या, व्ही-एफ-एक्स खूप केलाय, ॲक्शन खूप केलंय, खूप ॲक्शन म्हणजे 18 दिवस फिल्मची ॲक्शन होती. आणि ॲक्शनची प्रॅक्टिस सुद्धा केली आहे सगळ्या ॲक्शनची प्रॅक्टिस सुद्धा त्याच केली. कलाकारांनी ज्यांनी परफॉर्म केलं, म्हणजे कुठलाही डमी वापरलेला नाही, नाही नाही, नाही. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे. व्ही-एफ-एक्स तर आहेच, ते तर आपण जनरेट करतो, पण आपण 80% फिल्म हा सेट बनवून केला. आपण 22,000 स्क्वेअर फूटचा सेट बनवला आणि त्यात हा शूट केला. म्हणजे त्यापेक्षाही कठीण गोष्ट करून आपण शूट करण्याचा प्रयत्न केला. आणि का म्हणजे हा सेट उभारताना तुला कुठल्या प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागला? का निर्माते म्हणाले चला करूया, आता आपल्याला इतका मोठा सेट करायचा तर करूया? कारण मराठी सिनेमा म्हटलं की दृष्टिकोन काय असतो माहिती आहे, की एक कमी बजेटमध्ये सिनेमा बनला पाहिजे, कारण तसेही लोक फार कमी जातात बघायला. पण आता एकंदरीत बघितलं तर मराठी सिनेमा बघायला लोक जात आहेत. तर काय वाटतं की याची तयारी आणि आता प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल तुला वाटतं? मला वाटतं की मला पहिले असं खूप वाटायचं की मराठी प्रेक्षक मराठीच फिल्म बघत नाही. हं. माझ्या ॲनालिसिसवर असं बघितलं मी की आपण त्या ताकदीचे चित्रपट बनवत नाही. आपण त्या ताकदीचे चित्रपट बनवायला पाहिजे. आपण तशा कथा निवडायला पाहिजे. त्या जे सध्या जनरेशन आहे. आता लोकं फॉर एक्झाम्पल 17 प्रो मॅक्स मोबाईल वापरतात. त्यांना क्रेज आहे 70 प्रो मॅक्सची. तरी पण आपण कुठे आपण आपण जर म्हणणार की तुम्ही माझा Nokiaचा 3315 बघा. नाही. आता गरज आहे आपण तर 17 प्रो मॅक्स होण्याची. सो मला वाटतं की आपण त्या ताकदीचे चित्रपट आता बनवत आपण प्रयत्न सुरुवात केली आहे आणि ते नक्कीच लोकांना आवडतं. सिनेमा लिहिल्याच्या नंतर कास्टिंग प्रोसेस, म्हणजे आता काही कलाकार, तू नवख्या कलाकारांना सुद्धा संधी दिलीस या सिनेमामधून. आपण मागचा सिनेमा बघितला तर सक्षम असला किंवा गौरव बरोबर तुझं पहिलं काम आहे, बरोबर आहे. पण अजून एक कलाकार आहे त्यामध्ये, त्याला तू ब्रेक दिलास त्या सिनेमाच्या बरोबर. माध्यमातून. तर म्हणजे काय दृष्टिकोन असतो की आपण सिनेमा केला आणि एवढे कलाकार आहेत जे नोन आहेत, त्याच्याबरोबर एक खरोखर कलाकार, जेन्युइन कलाकार आहे का एक नौका कोणी कलाकार आहे त्याला आपण ब्रेक द्यायला पाहिजे? काय तुझ्या मागचा थॉट असतो, त्यामागचा थॉट असतो? माझं मुळात मी नवखा किंवा हा मी बघत नाही. कारण मी कधी ना कधी मी पहिला फिल्म डायरेक्ट केला तर मी नवीन डायरेक्टर होतोच ना. जर कोणी असा विचारच नसता केला की बाबा हा नवीन पोरगा याला कसं काही डायरेक्ट करायला द्यायचं, मी कधी डायरेक्टर होऊच शकलो नसतो. तर माझ्यासाठी नवखा आणि या गोष्टीने पोटेन्शियल मॅटर, त्याचं लूक मॅटर, मला कॅरेक्टरमध्ये काय लागतं. समजा जर माझ्या फिल्ममध्ये एक वेगळं कॅरेक्टर असेल, आय डेफिनेटली कॉल यू. बिकॉज तुझं शरीरदृष्टी, तुझी केसरचना, तुझं बोलण्याची पद्धत हे खूप वेगळी आहे. तर मी त्या गोष्टीचा खूप बारकाईने विचार करतो. मी तिथे हे बघत नाही का हा नवीन आहे का हा नाही. नाही, मला वाटतं कॅरेक्टर आहे तर कॅरेक्टर आहे. म्हणजे जर तुम्ही आपल्या फिल्मचा एक निगेटिव्ह रोल साहिल म्हणून बघितला असेल, तो ना तो एक विदेशीतले कसे ॲक्टर्स असतो तो तसा दिसतो. तर म्हटलं आपल्याकडे असे असले पाहिजेत. म्हणून मी त्याची कास्टिंग करतो. मागच्या सिनेमामध्ये मकरंद देशपांडे होते, ह्या सिनेमात नाही आहेत. हां. तर काय याच्या मागचं रिझन आहे? हा युनिव्हर्स आहे. हा हां. युनिव्हर्स आहे. हां. आणि दरवेळेस नवीन-नवीन हीरोज, नवीन-नवीन गोष्टी येत राहणार, की आता एक युनिव्हर्समध्ये संकट आलं तर पूर्ण अव्हेंजर्स जात नाही. एखादा हिरो जातो. तर या अल्लड-पल्लडमध्ये काही हिरोज आले. अल्लड-पल्लडमधले काही हिरोज आले, तर ते कदाचित तुम्हाला ते जी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ते तुम्हाला नवीन पिक्चरमध्ये बघायला मिळेल. सिनेमा म्हणजे हॉरर सिनेमा म्हटला किंवा असा सिनेमा ज्याच्यामध्ये फार रहस्यमय गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत, त्यावेळेला मुख्य गरज असते त्या सिनेमाला ती संगीताची. सो ह्याचं जे बॅकग्राऊंड स्कोअर, म्हणजे फार कमी लोक विचार करतात. तू विचार करतोस काय सिनेमाविषयी? हो. काय बॅकग्राऊंडसाठी काय तयारी केली आहे कबाडकुंडला? हो, मला वाटतं का जसं आम्ही शूट करताना लाईट कॅमेराचा विचार करतो, तसा आम्ही त्याच्या बीजीएमचाही विचार करतो, की डायलॉगनंतर किती स्पेस असला पाहिजे किंवा आपण याला कशा पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे, ते त्याच्यापेक्षा आत्ताच्या जनरेशनला काय आवडतं. आत्ताच्या जनरेशनला कशा पद्धतीचं म्युझिक आहे, आम्ही खूप बारकाईने त्याचा अभ्यास करतो. म्हणून
आमचं कदाचित बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे अभिनय जगताप माझं बीजीएम करतात. अल्ल्याड पल्ल्याडलाही त्यांनीच केलं आणि यालाही त्यांनीच केलं. तर नवीन प्रयत्न, नवीन इन्स्ट्रुमेंट जे लोकांना आवडतात ते नक्कीच आवडतात. म्हणजे हे लोकांना गोष्टी एक्सपेरिमेंट आवडतात. तर मी एक्सपेरिमेंटवर बिलीव्ह करतो. घबाडकुंड जेनझी लोकांसाठी बनवलायस का आधीच्या पिढीतले लोक आहेत ते लोक सुद्धा बघताना एन्जॉय करतील हा सिनेमा? फिल्म हा माझा सर्व कॅटेगरीसाठी असतं. लहान मुलांसाठी असतो आणि मोठ्या याच्यासाठी आता अल्ल्याड पल्ल्याड पण ऑल ओव्हर ऑडियन्ससाठीच होता. लहान मुलगाही बघू शकत होता आणि मोठेसुद्धा. हा फिल्म पण तसाच आहे. कारण माझा असा आहे की माझा मेन मुद्दा असतो एंटरटेनमेंट. सर्वांना एंटरटेनमेंट झालं पाहिजे. ते लहान असो की मोठ्यांना असो सर्वांनी हा बघितला पाहिजे. एका भाषेत सांगायचं झालं तर घबाडकुंड काय आहे? गवाळकुंड हा एक नवीन चित्रपट युगाचा, मराठी युगेचा हा कुंड आहे. हा युनिवर्स आहे आणि त्यातनं एक एक गोष्ट आता बाहेर येते. अच्छा. मागच्या सिनेमामध्ये तू रोल केला होतास, जो चेलुषा नावाचं तुझं कॅरेक्टर होतं. या सिनेमामध्ये सुद्धा घबाडकुंडमध्ये प्रीतम एस के पाटील आपल्याला कुठल्या भूमिकेत दिसणार आहे का? हा युनिवर्स आहे. माझे फिल्म सस्पेन्स असतात तर ही गोष्ट सस्पेन्सच असू द्या. मजा येईल. म्हणजे एक एक गोष्टी आज तर फक्त आपण फर्स्ट लुक बघितलाय. हां. आता पुढे खूप गोष्टी बाकी आहे, ती मजा येईल. ह्या युनिवर्समध्ये म्हणजे ह्या सिनेमांच्या युनिवर्समध्ये घबाडकुंडनंतर जो कोणता सिनेमा तू करणार आहेस त्या सिनेमामध्ये तुला मराठी कुठल्या अभिनेत्याला घ्यायला आवडेल आणि तो तुला वाटतो की हा माझ्या सिनेमामध्ये असायलाच हवा, असा कुठला अभिनेता आहे आणि अभिनेत्री आहे? मला तर मुळात युनिव्हर्सच कन्सेप्ट याच्यासाठी आणला की मला मराठी अभिनेते खूप आवडतात. मला सर्वांसोबतच काम करायचं आहे. म्हणून या सिरीजमध्ये एकाला करून मी ते काम करणार. पण मला जर आवडलं तर मला ना एकदा मामांसोबत काम करायचं आहे. अशोक मामांसोबत काम मला काम करायचं. मला बघायचं आहे की जर ते काम करतील ॲज अ हिरोज किंवा हॉररमध्ये तर किती मजा येणार. तर माझं ते आहे, ते एकदा काहीतरी वेगळं किंवा काहीतरी खूप दिवसाची इच्छा आहे. लहानपणापासून आपण बघत आलो तर मला त्यांच्यामध्ये काम करायचं. असे असे 5 कलाकार ज्यांना वाटतं तुला की पुढच्या माझ्या सिरीजमध्ये त्यांनी काम करावं मराठीतल्या? हा हा तर कथेवरती डिपेंड आहे. कळू देत, लोकमत फिल्मीच्या माध्यमातून कळू देत प्रीतमला त्याच्या सिनेमामध्ये किती कलाकारांना कास्ट करायचंय. कारण आताची पिढी सुद्धा तुला तितकंच प्रेम करते आणि जुन्या पिढीबरोबर तुला काम करायचं. तर ते जुन्या पिढीमधले कलाकार कोण असणार आहेत? जुन्या की या पिढीमध्ये? जुन्या पिढीमधले ह्या पिढीमधले कोण कोण? एक अशोक मामा सांगितलं. अशोक मामा त्यांना सोबत काम करायला आवडत. मला मोस्टली यंगस्टरमध्ये बघायला गेलं तर मी ललित प्रभाकर, मला वाटतं की कदाचित एक न्यू जेनझी याच्यामध्ये मला त्यांच्यासोबत करायला आवडेल. मला म्हणजे आता एवढे कलाकार आहे की मला 5 कलाकार प्रीतम 5 कलाकार म्हणजे सर्वच बघा सर्वच माझे फेवरेट आहे. यानंतर फक्त या इंटरव्ह्यू नंतर सगळे कलाकार तुझ्यावरती रागवणार आहेत. अच्छा, त्यांनाच घ्यायचं का? मी फक्त नेक्स्ट पिक्चरच्या 5 बद्दल, बाकीचे चित्रपट माझे बाकी आहे. स्मार्ट. तर मी या 5 बद्दल, जसं याच्यामध्ये 5-6 हिरो आहेत. माझ्या प्रत्येक फिल्मला 5-6 हिरो असतात. पुढच्या सिनेमाचे 5 कलाकार कोण असतील? 2 तर झाले माझे. अशोक मामा, ललित प्रभाकर. त्यानंतर मी युनिव्हर्स करताय तर मी कधीतरी लक्ष्मीकांत बेर्डेजी यांना पण विचार करेल की युनिव्हर्समध्ये कसं काहीतरी वेगळं करता येतं. मला ते AI वर फिल्म निघाला होता, त्या लिंक घेऊन काहीतरी करू शकू का, मी याचा नक्की विचार करेल. कारण मला ना, मी खूप लहानपणापासून दूरदर्शनवर फिल्म बघत आलो आहे. ती मजा मला वाटतं की परत यायला. 3 नावं झाली. लक्ष्य मामांना परत तुला स्क्रीनवरती आणायला आवडेल, कारण लक्ष्य मामांचा आता सध्या अभिनय जो नाटक करतोय त्या नाटकामध्ये अनाउन्समेंट जी आहे ती लक्ष्य मामांच्या आवाजामध्ये जी AIच्या माध्यमातून केलेली आहे. पण तुला करायला आवडेल लक्ष्य मामांना परत ह्या AIच्या माध्यमातून का प्रेक्षकांसाठी? एक्झॅक्टली. मला मी प्रथमेश सोबत भरपूर फिल्म केले आणि मला वाटतं की मी त्यासोबत आणखी एक वेगळा फिल्म आणखी करायला पाहिजे. प्रथमेश अजून आहे, म्हणजे 4थं नाव झालं. हो, प्रथमेश. आणि आता बाकीचे आता काय, आता म्हणजे सर्वच ऍक्च्युली मला ना सर्वच प्रीतम एक नाव राहिलंय. सर्वच मला ना नाना पाटेकर सरांसोबत. नाना सरांसोबत. खूप खूप धन्यवाद. म्हणजे ह्याचं उत्तर तू दिलेलं आहेस. बाकीच्या कलाकारांनी हे फक्त नेक्स्ट चित्रपटासाठी आहे आणि यावर्षी माझे 2 चित्रपट येणार आहे. त्यांना तुमची नावं घेत नाहीये प्रीतम तुमची, पण काय नाही, युनिव्हर्स आहे, युनिव्हर्सला मजा येणारच आहे.
काय सांगशील प्रेक्षकांना घबाडकुंडबद्दल? मला तोच वाटतं की आपण दरवेळेस कथेबद्दल बोलतो. यावेळेस आपण युनिव्हर्सबद्दल बोलूया. मराठीतला पहिला युनिव्हर्स. मराठीतला पहिला युनिव्हर्स. ते बघितलं मराठीतला पहिला युनिव्हर्स. ओके. ते बघायला आवडेल लोकांना. आणि कथा, कारण युनिव्हर्ससाठी कथा, टेक्निक्स, लिंक्स खूप मॅटर करतात. आणि आम्ही अल्ल्याड-पल्ल्याडनंतर हा केला, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मजेशीर आहेत आणि आवडेल. हा माझा प्रयत्न आहे. नक्कीच प्रयत्न आवडेल. मराठी सिनेमा म्हटलं की निर्माता पहिला चांगला लागतो. हो, हो. बरोबर आहे. आणि तो एक सुज्ञ निर्माता लागतो. काय वाटतं ह्या सिनेमानंतर मराठी सिनेमाकडे जे प्रोड्युसर्स आहेत, निर्माते जे आहेत, ते येतील का अशा पद्धतीने की जे विचार करतील आपल्याला एक चांगला प्रोडक्ट मला बनवायचा मला आहे? मला याबद्दल असं वाटतं ना, की मराठीमध्ये चांगले निर्माते आहेत. हं. आता आमचे डॉक्टर रझी कदम सर, त्यांनी जेव्हा मी त्यांना सांगितलं की सर मी युनिव्हर्स करतोय, सर तर एका शब्दात तयार झाले, करो. त्यांनी माझी कथा ऐकली नाही. म्हटलं सर काय तुमच्याकडे? तर म्हटलं युनिव्हर्स आहे. त्यांना युनिव्हर्स शब्द एवढा आवडला ना, म्हटलं करा, तुम्ही जे म्हटलं ते करा. आम्ही 3-3 वाजेपर्यंत सेटवर ते मॉनिटरवर बसायचे. मला असं वाटतं ना, की आपण त्यांना प्रॉपर गाईड करायला पाहिजे, की पिक्चर कसे झाले पाहिजे, कशा कथा निवडायला पाहिजे, काय जनरेशन चालू आहे. कदाचित या गोष्टीचं गाईडलाईन त्यांना व्यवस्थित मिळालं हं. तर फिल्मला फक्त पैसाच लागत नाही, कन्सेप्ट पण लागतो, हं. एक मेहनत लागतं. त्याचं जर कॉम्बिनेशन आला तर नक्कीच या गोष्टी आवडेल. कारण याच्या पहिले मी महेश निंबाळकर सर आणि शैलेश जैन सरांसोबत अल्याड-पल्याड केला. त्यांनी या गोष्टीला मिळून करणं, सर्वजण मिळून करणं हे खूप मोठे गट्स लागतात. तर मला वाटतं निर्माते सर्वच चांगले आहेत. आपल्याला फक्त त्यांना प्रॉपर गाईड करायला पाहिजे. दिग्दर्शक म्हणून मराठी सिनेमा कसा पुढे जायला पाहिजे ह्याच्यासाठी तुझा काय प्रयत्न असणार आहे? मला वाटतं की जनरेशन बदलते. आता वेळ आहे खरोखर जनरेशन बदलण्याची. माझ्या मते मी प्रयत्न केला की न्यू जनरेशनचा चित्रपट बनवण्याचा. मला वाटतं की जसे आपण तेलुगू आणि हिंदी पिक्चर बघतो, तसेच आता त्याच कल्पनेने, त्याच विचारांनी आपण मराठी चित्रपट बघितले. खूप खूप धन्यवाद लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी. आणि एकंदरीत घबाडचा फर्स्ट लुक आपण बघितला, टीझर बघितला आहे. खूप उत्सुकता वाढली आहे. कोण कलाकार आहेत हे तर आपल्याला माहिती आहेत, पण त्यांचे रोल्स काय आहेत हे आपल्याला प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेलच. आणि खूप खूप शुभेच्छा तुला घबाडकुंडसाठी आणि संपूर्ण टीमला. असेच एकापेक्षा एक एंटरटेनमेंट करणारे सिनेमे आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन ये. आणि काय सांगशील रसिक प्रेक्षकांना घबाडकुंडबद्दल? मला असं वाटतं की घबाडकुंड आहे, त्यातनं नवीन नवीन गोष्टी निघत राहणार. हे पण मराठीचं एक कुंड आहे, त्यातनं नक्कीच तुम्हाला काय नाही काय मिळणार. बघा घबाडकुंड. किती तारखेला येणार आहे सिनेमा? 19 जूनला. 19 जून 2026 ला सिनेमा आपण येतोय. बघतोय. त्यामुळे प्रेक्षकांना तुम्ही सुद्धा नक्कीच सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघा, कारण काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे मराठी रसिक प्रेक्षकांना. थँक्यू सो मच लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी.